भारत आणि चीनमध्ये सध्या सीमा विवाद सुरू आहे। सुरक्षा तज्ञांच्या मते जर चीनने भारतावर क्षेपणास्त्र हल्ला केला तर भारताजवळ सुद्धा अशी क्षेपणास्त्र आहेत की पूर्ण चीनला आपल्या चपाट्यात घेऊ शकतील। भारताने या क्षेपणास्त्रांना विकसित करण्यासाठी आतापर्यंत हजारो करोड रुपये खर्च केले आहेत। जाणून घेऊया क्षेपणास्त्र बनवायला भारताला किती खर्च येतो। भारताला मध्यम आणि उच्च श्रेणीतील क्षेपणास्त्र बनवायला वेगवेगळा खर्च येतो। हा खर्च क्षेपणास्त्रांच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट किमतीच्या अतिरिक्त असतो। त्याच प्रकारे नाग किंवा पृथ्वीसारख्या क्षेपणास्त्रांना बनवायला जास्त खर्च येतो। जाणून घेऊया कोणती कंपनी क्षेपणास्त्र बनवते आणि बनवायला किती खर्च येतो। अग्नि 1 हे क्षेपणास्त्र बनवायला भारताला 25 ते 35 कोटी रुपये खर्च येतो। भारत डायनॅमिक लिमिटेड ही कंपनी हे क्षेपणास्त्र बनवते। हे क्षेपणास्त्र 1250 किलोमीटर पर्यंत मारा करू शकते। अग्नि 2 हे क्षेपणास्त्र 25 ते 35 कोटी रुपयाला बनवले जातं। भारत डायनॅमिक लिमिटेड ही कंपनी हे क्षेपणास्त्र बनवते। साधारण 2 ते 3 हजार किलोमीटर पर्यंत हे क्षेपणास्त्र मारा करू शकते। अग्नि 5 हे क्षेपणास्त्र बनवायला साधारण 50 कोटी रुपये खर्च येतो। भारत डायनॅमिक लिमिटेड ही कंपनी हे क्षेपणास्त्र बनवते। हे क्षेपणास्त्र साधारण 5000 किलोमीटर पर्यंत मारा करू शकते। ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र बनवायला 18 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो। ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड ही कंपनी हे क्षेपणास्त्र बनवते। साधारण 450 किलोमीटर पर्यंत हे क्षेपणास्त्र मारा करू शकते। ब्रह्मोस आवाजाच्या वेगाने मारा करण्यासाठी सक्षम आहे। PCMC न्यूज रिपोर्ट।